एका माणसाने 35% आपली रक्कम मुलाला दिली, 25% मुलीला दिली, उरलेल्या रकमेचा 50% रक्कम शाळेला दिली. आता त्याच्याकडे 2,000 रुपये उरलेले आहेत, तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती आपल्याला विचारण्यात आलं. म्हणजे टोटल त्याच्याकडे सुरुवातीला किती रक्कम होती हे आपल्याला विचारण्यात आलं होतं. तर बघा, मानलं आपण त्याच्याकडे एकूण 100 युनिट रक्कम होती सुरुवातीला. या 100 युनिट मधला त्याने 35% रक्कम मुलाला दिली. मुलाला दिली 35% रक्कम. त्यानंतर जे काही राहिले असेल त्याच्यातला मुलीला जी काही रक्कम दिली आहे ती 25%. या दोन गोष्टीत वाटल्यानंतर त्याच्याकडे म्हणजे जे काही शिल्लक राहिलं होतं त्याचाही 50% रक्कम त्याने शाळेला दिली. आता शिल्लक किती राहिले बघा, 35% मुलाला, 25% मुलीला, तर 60% रक्कम तर त्याने खर्चच केली आहे या दोन व्यक्तींना वाटण्यात. आता 40 जे काही शिल्लक राहिले सण 100 मधले 60% खर्च झाले तर 40 शिल्लक राहिले. याचाही त्याने 50% रक्कम शाळेला दिली. तर शिल्लक जे काही राहिले होते याचा 50% भाग जर काढला तर तो येते 20. म्हणजे 20% रक्कम त्याने शाळेला दिली असेल. पर्सेंट मध्ये जर पाहिलं तर 20% रक्कम शाळेला दिली. आता हा सर्व त्याचा खर्च झाला. 35% मुलाला, 25% मुलीला आणि 20% शाळेला. टोटल जर 100 युनिट मधला पाहिला 35 आणि 25 60, 60 आणि 20 किती होतात 80%. 80% त्याचा खर्चच झाला. 100 युनिट मधला 80% भाग त्याचा खर्च झाला आहे. तर शिल्लक किती आहे मग? शिल्लक म्हणाल सर तुम्ही 20% भाग आहे. शिल्लक किती आहे तर 20% भाग आहे. युनिट मधले म्हटलं तर 20 युनिट शिल्लक आहे. 20 युनिटची रक्कम दाखवत आहे 2,000 रुपये शिल्लक आहे. बघा त्याच्याकडे अजूनही किती शिल्लक आहे, ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर 2,000 रुपये शिल्लक आहे. तर 20 युनिटची किंमत 2,000 दाखवत आहेत. एका युनिटची किंमत किती, ती याला 20 ने भाग देऊन द्या. 20 ने जर इथे भाग दिला तर एका युनिटची किंमत आली 100. एका युनिटची किंमत 100 आली. आपल्याला विचारण्यात आलं होतं की त्याची एकूण संपत्ती सांगा. तर एकूण संपत्ती किती मानली होती आपण 100 युनिट, तर 100 गुणिले 100 करा. एका युनिटची किंमत 100 आली, 100 गुणिले 100 म्हटलं तर त्या व्यक्तीची एकूण संपत्ती किती होती 10,000 रुपये. तर 10,000 रुपये आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कुठे आला होता हा तलाठी